कशाला पडायचं ना, जाऊ देत तिला. तुमची पोरगी शहाणपणा करतेच, आता तुम्ही बी करणार होय? याई आयसा म्हणून काही बोललो नाही आम्ही तुम्हासनी, पण आता तुम्ही सांगू नका आम्ही काय करायचं ते. रागवू नका मॅडम, माझं म्हणणं इतकंच होतं की भेटू देत ना दोघांना. तुमच्या पोरीची लायकी तरी आहे का अधिपतीसनी भेटायची? लग्नाची बायको आहे अधिपतीची आणि त्यांना भेटण्यापासून मला कुणीही अडवू शकत नाही. ओ मास्तरीन बाई, ते घरात नाहीत. मला माहितीये ते घरातच आहे. ते जरी घरात असते तरी त्यासनी तुला भेटायची इच्छा नाहीये, एवढ्या दिवसात कळलं नाही व्हय तुला? त्यांची मला भेटायची इच्छा आहे की नाही हे तुम्ही मला सांगू नका. त्यांची जर इच्छा असती तर एखादा तरी फोन केला असता का नाही तुला? केला असता का नाही? सांग, केला का त्यांनी फोन? नाही ना? कारण त्यांनी तुझा नंबर ब्लॉक केलाय. काहीतरी गैरसमज झाला असणार तुमचा. त्यांनी सांगितलं असेल काहीतरी वेगळ्या अर्थानं की तुमच्या समजण्यात काहीतरी फॉल्ट झाला असणार. कारण कसं आहे बघा, आमचं शिक्षण आहेच कमी, मान्य करतोयच की आम्ही, जग जाहीर आहे, पण मास्तरीनबाईंची अशी इच्छा होती की आम्ही शिकावं. त्याने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या हिशोबाने आम्ही शिकत बी होतो आणि त्या गोष्टीमुळे त्या खुश बी होत्या. उलट मला म्हणायच्या तुम्ही ग्रॅज्युएशन करा आणि शिका पुढं अधिपतीच्या. खुश होत्या खरंच. अहो जिजू, ताई तिच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना असंच सांगते. हां ते अहो पण कसं आहे, विद्यार्थी वेगळं आणि नवरा वेगळा. त्यांचं आमच्यावर प्रेम होतं. मी काही विद्यार्थी नाही ना, फक्त नवरा बी आहे त्यांचा. कसं सांगू तुम्हाला, प्रेम वगैरे सगळं दिखावा आहे. नाही म्हणजे माझी सख्खी बहीण आहे असं मी खरंच बोलू नये, पण काय ना, तुमच्याकडे बघून मला खूप वाईट वाटतं, म्हणून तुम्हाला मी हे सगळं सांगितलं. जिजू खरंच सांगते, तुम्ही मला मोठ्या भावासारखे आहात. तो मदन आल्यापासून ना ताई फक्त मदन मदन एवढंच करते. तुमचा तिला डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून तिने तुम्हाला फोनवरून ब्लॉक सुद्धा केलंय. कोण वागतं आपल्या नवऱ्याशी असं? जिजू अहो, माझंही लग्न झालंय, मला माझ्या नवऱ्याची किंमत आहे. म्हणजे आमच्या दोघांमध्ये छोट्या मोठ्या पुरपुरी होतात, नाही असं नाही, पण मी कधीच ताणत नाही. मला माहिती आहे माझ्या इगोपेक्षा माझा नवरा, त्याचं घर महत्वाचं आहे. कसला म्हणजे खरं तर मी सांगायला नको होता, पण सांगा, बोला पुढं काय ते बोला. तुम्ही चिडाल माझ्यावर? अहो नाही, बोला. आज जे काय असेल ते ऐकूनच जा तुम्ही बोला. नाही जिजू, जाऊ दे, एवढं काही सिरियस नाहीये, जाऊ दे. कसं सांगू, म्हणजे मी फक्त एक मेसेंजर आहे, मी निरोप पोचवते फक्त. तुम्ही माझ्यावर प्लीज चिडू नका ना. नाही हो, तुम्ही बोला तर बोला. जाऊ दे जिजू, सिरियस नाहीये विषय, जाऊ दे. अहो हे भातुकलीचा खेळ नव्ह, आमच्या संसाराचा प्रश्न आहे. अर्धवट सोडून चालणार नाही. तुम्ही बोला, सांगा तर. ताई या घरात खूप कम्फर्टेबल झाली आहे, तिला तुमच्या घरात परत यायचं नाहीये. असं त्या बोलल्या काय? हां म्हणजे काइंड ऑफ. काय मला बघा, तुम्ही काय ते मराठीत सांगा, हे मला कळणार नाही. काइंड ऑफ काय ते फडदिशी बोला. म्हणजे ताईला तुमच्याशी लग्न करून पश्चाताप झालाय. नाहीतर तू मला सांग, आजच्या जगात एक फोन करून बोलून घेणं अवघड असतं काय? बोल. आणि ते तुम्हासनी ते स्वेटर द्यायला आले कारण काय थंडीचे दिवस आहेत. उगा स्वेटर घेण्याच्या निमित्तानं तुम्ही इथं यायला न ग, म्हणून तुम्हाला तिथं आणून दिला. वय की अधिपतींनी तुझं स्वेटर मुद्दामून दिला आणि म्हणले की तू तुझं तोंड काळं कर, तेवढ्यासाठी तू परत येऊ नगस म्हणून. अहो असं नका ना बोलू. अहो किती झालं तरी नवरा बायको आहेत ते, भांड्याला भांडं लागतच ना. म्हणून काय नातं तुटतं का? नातं मनात असतंय, नवरा बायकोचं असू दे नाही तर आई बापाचं.
तुटतं आधी मनात, मग बाहेर कळतं. अधिपतींच्या मनात असलेल्या मंदिरातल्या देवीला तू झिडकारलंस, ललकारलंस, तिथंच तुमचं नातं संपलं ग. अधिपती तुला आता स्वीकारणार बी नाहीत आणि माफ बी करणार नाहीत. ओ मास्तर, घेऊन जा तुमच्या नतद्रष्ट पोरीला आणि घाला तिचं लोणचं तिकडं घरला. ए जा ना बाई, कशाला उभी असतो इकडं? जा ना तुझ्या घरला. आमसली न काय तुमची दळभद्री पोरगी. हे अगं जा ना बाई, आता जा ना तुझ्या घरला आणि आमचा पिच्छा सोड. तुझा आणि आमचा आता काय बी संबंध नाही आणि आमच्या पोराचा बी पिच्छा सोड. ओ तुम्ही का खुट्यावानी उभायसा? हा, घ्या की तुमच्या पोरीला आणि जा की घरला. गरीब भिकारडी लोक. दुर्गेश्वरी मॅडम, वाटेल ते बोलू नका. भिकारडाच आहे तुझा बाप. म्हणून म्हणून तर तू आणि तुझ्या घरच्यांनी अधिपतीसनी गळा लावलं ना मग. हा, काय केलंस तू? तू स्वतःला किडनॅप करवलंस, मग लगीन मोडलंस आणि मग काय आमच्या अधिपतीला फसविलंस. अगं धोंड आहेस तू, धोंड. जबरदस्तीनं पैसेवाल्याच्या गळ्यात पडलेली धोंड. आमच्या अधिपतीचं मन भरलं आता. हो, या की हिला घरला परत. खबरदार दुर्गेश्वरी मॅडम, माझ्या मुलीबद्दल एक शब्दही बोलू नका, नाहीतर